जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो. मराठी शब्दार्थ फ्री कोर्स सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. बघा, आपण म्हणी हा आपला चॅप्टर चालू होता, त्यातला आपला भाग 3 चालू आहे. बघा, याआधी भाग तुम्ही बघितले असतील तर प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते लेक्चर बघायचे. याआधी आपले भरपूर लेक्चर झालेले आहेत. याआधी आपले समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्यप्रचार वगैरे बऱ्यापैकी शब्द संपले आहेत. तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊ शकता, तिथे बघू शकता, किंवा कोर्समध्ये जाऊन देखील बघू शकता. आणि हा कोर्स एकदम फ्रीमध्ये आहे. चला मग आता सुरुवात करूया. बघा, आता च पासूनचे बघूया आजपासून. आता चढेल तो पडेल, म्हणजे गर्विष्ठ माणसाचा गर्व उतरल्याशिवाय राहत नाही. म्हणजेच काय, तर चढेल तो पडेल. 4 दिवस सासूचे, 4 दिवस सुनेचे. प्रत्येकाला आयुष्यात केव्हा ना केव्हा महत्त्व प्राप्त होतेच. सर्व दिवस सारखे नसतात. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, 4 दिवस सासूचे तर 4 दिवस सुनेचे. म्हणजे प्रत्येकाचे दिवस येत असतात. बघा, चिंता परा ते येई घरा. दुसऱ्याचे वाईट चिंतित राहिले की ते आपल्या वाट्यालाच येते. बघा, दुसऱ्याचे वाईट चिंतले की ते आपल्याच वाट्याला येते. या अर्थाने आपल्याला लक्षात ठेवायची. बघा, चालत्या गाडीला खीळ, म्हणजे व्यवस्थित चालणाऱ्या कार्यात अडथळा निर्माण करणे. त्याला आपण काय म्हणतो, तर चालत्या गाडीला खीळ घालणे आपण देखील म्हणू शकतो त्याला. बघा, चिखलात दगड टाकला की अंगावर शिंतोडे घेतला. बघा, स्वतःच्या हाताने स्वतःची बदनामी होईल अशी कृती करणे. म्हणजे आपण जर चिखलात जर दगड टाकला तर आपले शिंतोडे आपल्या अंगावर उडणारच झाले. बघा, तेच म्हणजे काय, मग स्वतःच्या हाताने स्वतःची बदनामी होईल अशी कृती करणे. बघा, एखादी वाईट कृती करणे. बघा, चुलीपुढे शिपाई आणि घराबाहेर भागूबाई. म्हणजे काय, घरात तेवढा शूरपणा आणायचा, पण बाहेर मात्र घाबरायचे. हे लक्षात ठेवा, ही देखील महत्त्वाची आहे. चोराच्या मनात चालणे, अपकृत्य करणाऱ्याच्या मनात उघडकीस येईल की काय याचा सतत भीती असणे. आपण त्याला काय म्हणतो, तर चोराच्या मनात चालणे. आता एखाद्याने एखादी चुकी केली की त्याच्या ते सारखं मनात राहते, आपली चुकी उघडकीस तर नाही येणार, कोणाच्या लक्षात तर नाही येणार. तेच मग चोराच्या मनात चालणे, म्हणजे सारखी त्या गोष्टी त्याला भीती वाटत असणे. बघा, चोर सोडून संशयाला फाशी, म्हणजे खऱ्या गुन्हेगाराला शिक्षा न करता निपराध माणसाला शिक्षा करणे. ज्याने अपराध केला नाही त्याला शिक्षा करणे. आपण काय म्हणतो, चोर सोडून मग संन्याशाला फाशी. हे TCSने विचारले. बघा, लक्षात ठेवा. चोराच्या हातची लांगोटी, म्हणजे काय, ज्याच्याकडून काही मिळण्याची आशा नाही त्याच्याकडून थोडेसे खुणा प्राप्त होणे. म्हणजेच काय, विशेषच. ज्याच्याकडून काहीच अपेक्षा नाही आपल्याला, त्याच्याकडून काही थोडेसे प्राप्त होणे, म्हणजे ते विशेष असते. बघा, त्याला आपण काय म्हणतो, तर मग चोराच्या हातची लंगोटी महत्त्वाची म्हणाय. बघा, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, आता चोराची पावले चोराला ठाऊक. बघा, वाईट माणसांनाच वाईट माणसाच्या युक्त्या कळतात. एखाद्या क्षेत्रातील खाचा खोचा त्याच क्षेत्रातील व्यक्तीस ठाऊक असतात. बघा, एक चोर आहे आणि दुसरा देखील चोर आहे. आता याची चोरी करायची पद्धत याला देखील माहितीच असणार आहे, चोर कोणत्या पद्धतीने करतात चोरी. तर त्यामुळे ते चोराची पावले चोरालाच ठाऊक अशा प्रकारची म्हण आहे. बघा, चोराच्या उलट्या बोंबा, स्वतःचा गुन्हा करून दुसऱ्याच्या नावाने ओरडणे. म्हणजे स्वतःच गुन्हा करायचा एखादा आणि दुसऱ्याच्या नावाने ओरडायचं, मग त्याला आपण काय म्हणतो, चोराच्या उलट्या बोंबा. बघा, चोरावर मोर, एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसऱ्याला वरचढ ठरणे. शेरास सव्वाशेर किंवा ठकास महाठग म्हणतो आपण. लक्षात ठेवा, हे विचारली बरं का, ठकास महाठग ही देखील TCSने विचारली. जसे करावे तसे भरावे, जशी कृती केली तशी आपल्याला फळ मिळते. बघा, जन्माला आला हेला निवाहत मेला. बघा, अडाणी माणसाचे आयुष्यभर काबड कष्ट करण्यात व्यतीत होते. म्हणजे एकदम हार्ड मेहनत करायची, आपण त्याला म्हणतो, स्मार्ट मेहनत नाही. मग तेच काय, तर जन्माला आला हेलानी पाणी वाहत मेला. ही बघा, ही MPSCने पण विचारली खूप वेळेस देखील, त्यामुळे लक्षात ठेवा. म्हणजे काय, तर अडाणी माणसांचे आयुष्यभर काबड कष्ट करण्यात व्यतीत होते. बरं का, जाळात राहून माशा शिवायचे. बघा, जळात नाही, जलात राहून काय, तर माशा शिवाय. म्हणजे ज्यांच्या सहवासात राहावे त्यांच्याशी शत्रुत्व करू नये. ज्यांच्या आपण सहवासात राहतो त्यांच्यासोबत काय, तर शत्रुत्व करू नये. जगी सर्व सुखी असा कोण आहे, ज्याला सर्व सुख प्राप्त आहेत असं या जगात कोणीच नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही दुःख असतात. बघा, त्यामुळे काय, जगी सर्व सुखी असा कोण आहे, म्हणजे कोणीही नाही. जळतं घर भाड्याने कोण घेणार. बघा, नुकसान दिसते आहे अशा गोष्टीचा स्वीकार कोण करणार, त्यालाच आपण काय म्हणतो, जळतं घर भाड्याने कोण घेणार. बघा, जरत्या घराचा पोळता वासा, म्हणजे काय, प्रचंड नुकसानीतून जे काही वाचेल ते आपलेसे मानावे आणि समाधान बाळगावे. बघा, जळत्या घराचा पोळता वासा त्याला म्हणतो आपण. म्हणजे एखादं खूप मोठं नुकसान होण्यापेक्षा त्यात थोडं जरी नुकसान कमी झालं तर तेच आपलं समजून आपण समोर चालायचं असते. बघा, समोर बघा, आता जनावराचे जिने जगणे, म्हणजे अन्याय त्रास सहन करत आयुष्य व्यतीत करणे. म्हणजे आपण काय म्हणतो, जनावराचे जिने जगणे. लक्षात ठेवा. जशी देणावळ तशी धुनावळ, दाम तसे काम. बघा, ही देखील लक्षात ठेवा, महत्त्वाची. जशी देणावळ तशी धुनावळ त्याला म्हणतो. बघा, आपण
नेक्स्ट बघा आता, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. जो आपल्याला मदत करेल त्याच्याशी कृतज्ञ राहावे, त्याचेच गुणगान गावे. म्हणजे जे काय, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी आपण म्हणतो, त्याच्याशी काय तर कृतज्ञ राहावे, नाही तर कृतज्ञ नाही राहावे. जावे त्याच्या वंशा तेव्हाच कळे. म्हणजे अनुभव मिळाल्यानेच कोणत्याही गोष्टीची कल्पना येते, तोपर्यंत फक्त दुरूनच डोंगर साजरे वाटतात. बघा, एखादी गोष्ट आपण म्हणतो की खूप सोपी असेल, पण ती आपल्याला खरंच जेव्हा करायला गेलो तेव्हा वाटतंय की खूप अवघड आहे. मग काय, त्याच्यासाठीच ही म्हणे बघा, जावे त्याच्या वंशात तेव्हाच कळे. बघा नेक्स्ट, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी. एकाच परिस्थितीत राहणारी माणसे एकमेकांना चांगली ओळखून असतात. बघा, जे सेम परिस्थितीत राहतात ते एकमेकांना चांगली ओळखतात. आता MPSCचे मुलं आपल्या MPSCच्या मुलांना चांगले ओळखतात, त्यांच्यावर काय परिस्थिती असते बघा. ज्यांचे पोट दुखेल तो ओवा मागेल. म्हणजे ज्याला दुःख भोगावे लागते त्यालाच त्याची कल्पना असते आणि तोच त्याचे निराकरण करू शकतो. बघा, ही देखील महत्त्वाची. बघा, ही देखील आपल्या MPSCमध्ये विचारली. आता नुकतीच मेन्सला विचारली बघा, कोणत्या तरी ग्रुप बी का ग्रुप मेन्सला विचारली बघा ती. ज्याचे करावे भले तोच म्हणतो माझे खरे. कधी कधी ज्याच्याकरिता काही भले करावे ती व्यक्ती स्वतःचे दोष आपल्या माथी मारून त्याचे कसे बरोबर आहे हे समर्थन करते. बघा, म्हणजे आपण एखादी गोष्ट सांगायला गेलो ते आपली चुकीची ठरवणार आणि त्याचीच खरी आहे हे आपल्याला साबित करण्यासाठी त्या गोष्टी तो सारखं ते बोलणार. बघा, ज्याच्या हाती ससा तो पारधी. एकाचे कर्तृत्व पण दुसऱ्याच्या नावाने गाजणे. जी व्यक्ती एखादी गोष्ट करू शकत नाही पण ती केल्याचे दाखवून शकते, तिच्याकडे ती गोष्ट केल्याचे श्रेय जाते. म्हणजे एखाद्याने एखादी गोष्ट करू शकत नाही पण तो काय करतो, दाखवतो की मी ही गोष्ट करू शकली किंवा मी ही केली आहे. त्याने भलेही केली नसेल पण त्याच्याकडे ती दाखवण्याची कला असते की मी ही करू शकतो आणि मी केलेली आहे, मग ते श्रेय काय त्यालाच जाते. बघा, त्याहून ती गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. बघा, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जागते उद्वारी. म्हणजे मुलावर सुसंस्कार करणाऱ्या स्त्रिया पर्यायाने जगाचे कल्याण करतात. बघा, एखादी आई मुलावर संस्कार करू शकते. बघा, माझी जाऊन आपले छत्रपती शिवाजी महाराज घडवले. बघा, त्यामुळे जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी. म्हणजे सुसंस्कार करणाऱ्या स्त्रिया पर्यायाने जगाचे कल्याण करत असतात. बघा, चांगल्या मुलांना सुसंस्कार देऊन. बघा, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. बघा, मूळचा स्वभाव आयुष्यात कधीच बदलत नाही. आपण त्याला काय म्हणतो, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. जी खोड बाळा ती जन्मकाळा. लहानपणी लागलेल्या सवयी जन्मभर राहतातच. त्यामुळे लहानपणी संस्कार घालणं खूप चांगले असतात, म्हणजे महत्त्वाचे असतात देखील म्हणू शकतो आपण. जे न देखी रवी ते देखे कवी. कवी आपल्या कल्पनेच्या जोरावर वास्तव्याच्या पलीकडे पाहू शकतो. बघा, कवीच्या कल्पना खूप महान असतात, खूप म्हणजे अफाट कल्पना असतात बघा त्यांच्यात, त्याहून ते आपण लक्षात ठेवतो. कवी आपल्या कल्पनेच्या जोरावर वास्तव्याच्या पलीकडे देखील पाहू शकतो. जे आपण विचार बी करत नाही ते देखील कवी लेखणीच्या जोरावर लिहू शकतो. बघा, झाकली मूठ 1.25 लाखाची. खरी परिस्थिती लपून प्रतिष्ठा टिकवून ठेवणे, त्याला आपण झाकली मूठ 1.25 लाखाची म्हणतो. बघा, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. म्हणजे आपण काय म्हणतो, श्रम केल्याशिवाय मोठेपणा प्राप्त होत नाही किंवा वेदना सोसल्याशिवाय देव पण मिळत नाही. आता डवून बघा, डोळ्यात केस आणि कानात फुंकर. संकट एका प्रकारचे आणि त्याच्यावर उपाय भलताच असा प्रकारचा असणे, त्याला आपण काय म्हणतो, संकट एका प्रकारचे आणि त्यावर उपाय भलताच प्रकारचा. डोळा तर फुटू नये आणि काडी तर मोडू नये, कसरत करत वागावे लागणे. म्हणजे काय, खूप मोठी कसरत. एक तर डोळा बी फुटला नाही पाहिजे आणि काठी बिल नाही मोडलं पाहिजे, त्यामुळे ती लक्षात ठेवा. डोंगर पोखरून उंदीर काढणे म्हणजे काय, तर प्रचंड परिश्रम घ्यायचा आणि थोडंसं फळ हाती प्राप्त व्हायचं. बघा, प्रचंड परिश्रम करून थोडेसे फळ प्राप्त होणे, त्यालाच आपण म्हणतो डोंगर पोखरून उंदीर काढणे. बघा, ढवून बघा आता, ढवळ्या शेजारी बांधला पवळा वान नाही पण गुण लागला. वाईट माणसाच्या संगतीने चांगला मनुष्यही बिघडतो, म्हणून आपण त्याला म्हणतो ढवळ्या शेजारी बांधला पवळा वान नाही पण गुण लागला, त्यामुळे ती लक्षात ठेवा. बघा आता नेक्स्ट बघा आता तपासूनचे. तहान लागल्यावर विहीर खणणे. एखाद्या गोष्टीची गरज लागल्यावर त्यावर उपाय शोधणे, त्याला आपण काय म्हणतो, तर तहान लागल्यावर विहीर खणणे. बघा, तळे राखील तो पाणी चाखेल. ज्याच्यावर एखादे काम सोपविले असेल त्यानेच त्यातून थोडासा तरी फायदा करून घेतोच. म्हणजे एखादा काम एखाद्या व्यक्ती दिला आपण तर थोडा तरी फायदा त्यातून करून घेतोच. म्हणजे काय, ज्याला तळ राखायला दिलं तो त्यातला पाणी पिणारच झाला, त्यामुळे ते आपलं लक्षात ठेवायचं. तण खाई धन. वरवर शुल्लक दिसणारी गोष्ट पुढे घातक ठरू शकते. बघा, त्याहून लक्षात ठेवायचं. तण खाई धन म्हणजे काय, आपल्या शेताचे छोटे छोटे तण दिसते, काही दिवसांनी ते मोठं होते. बघा, मग ते आपल्या पिकाच्याही वर जाते, मग त्यामुळे आपल्या पिकाचं नुकसान होते, त्यामुळे ते आपल्याला लक्षात ठेवायचं. बघा, तण खाई धन. त म्हणतात ताक भात समजावा. म्हणजे थोड्याशा सांगण्यावरून सर्व गोष्टीचे अंदाजाने समजावून घे. थोडीशी गोष्ट कळली आपल्याला
तिच्याहून संपूर्ण अंदाज घेणे. मग आपण काय म्हणतो, त म्हणता ताक भात समजावा. ताटात काय नि द्रोणात काय. समान हितसंब असलेल्या किंवा एकाच कुटुंबातील व्यक्तीचा एकत्रित लाभ. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, ताटात काय द्रोणात काय. म्हणजे बघा लक्षात ठेवा तेव्हा ती ताकापुरते रामायण किंवा ताकापुरती आजीबाई. काम साधण्यापुरती दुसऱ्याची खुशामत करणे, कामापुरते समोरच्यात मामा म्हणणे, काम करून घेणे आणि नंतर त्याला परत विचारणे देखील नाही. त्याला आपण म्हणतो ताकापुरते रामायण किंवा ताकापुरती आजीबाई. बघा तापल्या तव्यावर भाकरी भाजून घेणे, सर्व साधन सामग्रीची अनुकूलता असताना आपले इष्ट कार्य करून घेणे, म्हणजे वाहत्या गंगेत हात धुवून घेणे आपण त्याला म्हणतो. संधीचा फायदा घेणे देखील म्हणतो आपण. बघा यावरती लक्षात ठेवा तुम्ही. नेक्स्ट बघा आता, ताकाला जावे आणि भांडे का लपवावे. बघा कमीपणा वाटणारी एखादी गोष्ट जर तुम्ही करत असाल तर ती लपविण्याचा, भोंदूपणा करण्याचा काय अर्थ आहे. म्हणजे शेजारच्याकडून ताक मागून आणायचे असेल तर भांडे दळून काय कसे काय चालेल. म्हणजे शेजारच्याकडून ताक आणायचे भांडे लपून घेऊन चालले, येताना तर ते उघडं करायला लागलं. त्यामुळे ते लक्षात ठेवा. बघा ताटावरचे पाटावर, पाटावरचे ताटावर. श्रीमंतीच्या थाट, प्रत्येक गोष्टी जिथल्या तिथे वेगळे वेळच्या वेळी मिळणे, म्हणजे त्याला ताटावरचे पाटावर आणि पाटावरचे ताटावर म्हणतो. बघा लक्षात ठेवा ते. ताज्या घोड्यावरच्या गोमाशा, जोपर्यंत एखाद्याची भरभराट असते तोपर्यंत त्याच्यापुढे स्तुती करणारे लोक जास्त असतात आणि त्याची काय एकदा भरभराट गेली की स्तुती करणारे देखील भरभराटीसोबत गायब होऊन जातात. बघा तीर्थी गेल्या वाचून मुंडन होत नाही, म्हणजे श्रम केल्याशिवाय विद्या येत नाही. आपण त्याला काय म्हणतो, तीर्थी गेल्या वाचून मुंडन होत नाही. बघा तीळ खाऊन व्रत मोडणे, म्हणजे एखाद्या किरकोळ गोष्टीसाठी किंवा फायद्यासाठी मोठ्या कार्याचा नाश करणे. मग त्याला आपण काय म्हणतो, तीळ खाऊन व्रत मोडणे. म्हणजे तीळ खायचा तुम्ही, तिळान पोट भरणार तुमचं नाही, पण पकडलेला व्रत तुमचा 100% मोडणार. त्याहून ते लक्षात ठेवा. तेल गेले तूप गेले आणि हाती आले धुपाटे. बघा मूर्खपणामुळे फायद्याच्या गोष्टी दोन्ही गोष्टी जाऊन शेवटी काहीही न मिळणे, म्हणजे तुमच्या हातात जे आहे ते सगळं निघून जाणे. त्याला म्हणतो आपण तेल गेले तूप गेले हाती उरले धुपाटे. बघा तेरड्यांचा रंग 3 दिवस, म्हणजे कोणत्याही गोष्टीचा ताजेपणा किंवा नवलाई अगदी कमी वेळ टिकते. थोडक्यात म्हणजे नव्याची नवलाई 9 दिवस, हे त्याचे समानार्थी म्हणाय. बघा काय तर नव्याची नवलाई फक्त 9 दिवस. आता बघा तोंड दाबून बुक्क्याचा मार, म्हणजे काय अन्याय सहन करून विरुद्ध आवाजही काढता न येणे किंवा देणे, त्याला आपण तोंड दाबून बुक्क्याचा मार म्हणतो आपण. थेंबे थेंबे तळे साचे. बघा थोडे थोडे साठवल्यास पुढे मोठा संचय निर्माण होतो. बघा आता तुम्ही जर आता आधीपासून आपले व्होकॅब्युलरीचे प्रत्येक लेक्चर करत आले असते तर आज तुमचं जवळपास 60% व्होकॅब्युलरी कव्हर झाला असतं. बघा 60%, कारण की आपला आता 5वा चॅप्टर चालू आहे. बघा त्यातला बी भाग 3रा चालू आहे. बघा त्यामुळे तुम्ही जर आधीचे लेक्चर बघितले नसतील तर प्लेलिस्टमध्ये जा किंवा कोर्समध्ये जा आणि तिथून सर्व लेक्चर करत चला. बघा कारण की यातले बरेचसे शब्द विचारले जात आहेत. मी म्हणतो हा शब्दार्चा जो कोर्स आहे तो एकदम परिपूर्ण कोर्स आहे. तुम्हाला याच्यानंतर फक्त PYQच करायचे काम आहे आणि ते सुद्धा मी घेणार आहे. त्यामुळे सगळे लेक्चर बघत चला. बघा आता थोरा घरचे श्वान त्याला सर्वही देती मान. मोठ्या माणसाचा आश्रय घेणाऱ्याला कारण नसताना मोठेपणा दिला जातो. म्हणजे मोठ्याच्या घरचं कुत्रं असलं, पाटलाच्या घरचं कुत्रं असलं त्या कुत्र्याला देखील मान असतो असं म्हणतात गावाकडे बरं का. त्याहून ते लक्षात ठेवा आपण. दगडावरील रेख पक्का निर्णय न बदलणारी गोष्ट. बघा दसकी लकडी एकाका बोजा, प्रत्येकाने थोडा थोडा हातभार लावल्यास सर्वांच्या सहकार्याने मोठे काम पूर्ण होते. दसकी लकडी एका बोजा ज्याला म्हणतो आपण. दगडापेक्षा वीट मऊ, मोठ्या संकटापेक्षा लहान संकट कमी नुकसानकारक असते. म्हणजे काय, एखाद्याला दगड फेकून आणल्यापेक्षा वीट जर फेकून आणली तर कमी मार लागू शकतो. दगडाचे पेव घातला खळखळ काढता खळखळ, म्हणजे काय निरुपयोगी वस्तूसाठी त्रास करून घेणे उपयोग नाही. म्हणजे दगडा जर पाण्यात भिजू घातला तुम्ही तर तो कडकच राहणार आणि काही केलं तरी तो कडकच राहणार. त्यामुळे ते दगडाचे पेव घालता खळखळ खळखळ आणि काढता खळखळ. दगडाचे नाव धोंडा आणि धोंड्याचे नाव दगड. वस्तूचे नाव एकच असते म्हणा किंवा तसे म्हणा, वस्तू एकच आणि कर्माचे नाव कपाळ. हे लक्षात ठेवा बरं का. ही TCSने विचारली. असं विचारलं होतं या म्हणीची समानार्थी म्हण कोणती, तर कर्माचे नाव कपाळ. बघा दात करून पोट भरत नाही, मोठ्या व्यवहारात थोडीशी काटकर कसर करून काही उपयोग होत नाही. त्याला आपण तो दात करून पोट भरत नाही. बघा दाम करी काम
पैसे खर्च केले की कोणतेही काम होते बघा. दाखविलं सोनं हसे मूल तान. पैशाचा मोह प्रत्येकाला असतो. पैशाची लालूच दाखविलाच की कामे पटकन होतात. तर आपण काय म्हणतो, दाखविलं सोनं हसे मूल तान. दिव्याखाली अंधार. मोठ्या माणसांमध्ये देखील काय तर दोष असतात. दिवस बुडाला मजूर उडाला. रोजगारीने किंवा मोलाने काम करणारा त्याच्या वेळेत होईल तेवढे काम करणार. त्याची कामाची वेळ संपले ना संपते तो निघून जाणार बघा. त्याच्या कामाची वेळ संपली की लगेच तो निघून जातो. त्याला काय म्हणतो आपण, दिवस बुडाला मजूर उडाला. दिल्ली दूर आहे. झालेल्या कामाच्या मानाने खूप साध्य करायचे बाकी. आपण म्हणत नाही का, आपलं एका विषयाचं रिव्हिजन झालं की आपण काय म्हणतो, दिल्ली तो अभी बहुत दूर आहे. म्हणजे अजून आपले जवळपास 6 विषयाचं रिव्हिजन बाकी आहे बघा. दृष्टी आड सृष्टी. आपल्या परोक्ष जे चालले आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करता येते. म्हणजे दृष्टी आड सृष्टी आपण त्याला म्हणतो. दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते पण आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही. दुसऱ्याचा लहानसा दोष आपल्याला दिसतो पण आपण स्वार्थामुळे स्वतःच्या मोठ्या दोषाकडे आपण काय करतो, लक्ष दिले जात नाही बघा. दात आहेत तर चेने नाहीत, चेने आहेत तर दात नाही. एक गोष्ट अनुकूल असली तर तिच्या जोडीला आवश्यक दुसरी गोष्ट अनुकूल नसते. म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, दात आहे पण चेने नाही, चेने आहे तर दात आहे. म्हणजे एखादी गोष्ट अनुकूल असताना दुसरी गोष्ट प्रतिकूल असणे आणि तीच गोष्ट अनुकूल असताना ही गोष्ट प्रतिकूल असणे आपण त्याला म्हणू शकतो बघा. दुभत्या गाईच्या लाथागोळ. ज्या व्यक्तीपासून काही फायदा होतो त्याचा त्रास देखील सहन करायला माणसं काही वाटत नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा पण आपल्याला जर काही फायदा असला तर ते तुम्हाला कसाही बोलला तर तुम्हाला त्याचं काहीच वाटत नाही बघा. दुरून डोंगर साजरे. कोणतीही गोष्ट लांबूनच चांगली दिसते, तिचे खरे स्वरूप जवळ गेल्यावरच समजते. म्हणून म्हणतात दुरून डोंगर साजरे. आता MPSC जे करत नाहीत त्यांना लय सोपी वाटत झालं, एकदा करायला लागल्यावर मग समजते. दुष्काळात 13वा महिना. आधीच्या संकटात आणखी भर पाडणे. तर आपण दुष्काळात 13वा महिना म्हणतो. दुधाने तोंड भाजणे, ताकपण फुकून प्यावे लागते. म्हणजे एखाद्या बाबतीत अद्दल घडली की माणूस प्रत्येक बाबतीत सावधगिरी बाळगतो. एकदा एखादी छोटीशी आपल्यासोबत हे झालं, घटना घडली की आपण लगेच सावध होऊन जातो बघा. मग लगेच सतर्क होतो. तेव्हा लक्षात ठेवा. देणे नास्ती घेणे नास्ती. एखाद्या गोष्टीची कसलाही संबंध नसते बघा. देव तारी त्याला कोण मारे. देवाची कृपा असल्यावर आपलं कोणीही वाईट करू शकत नाही. आपण त्याला म्हणतो, देव तारी त्याला कोण मारे बघा. देखल्या देवा दंडवत. म्हणजे एखादी व्यक्ती सहज भेटली तर खुशाली विचारणे. खास देवदर्शनाला न जाणे पण रस्त्यात चुकून देऊळ लागले तर जाता जाता हात जोडण्याचा प्रकार करणे. आपण नाही का हात लगेच डोक्याला लावतो, ते प्रकारचा हा प्रकार आहे बघा. देश तसा वेश. परिस्थितीप्रमाणे वर्तन बदलणे त्याला आपण देश तसा वेश म्हणतो. दोन्ही घरचा पाहुणा उपाशी. दोघांच्या आधारावर अवलंबून असणारा माणूस नेहमीच फसतो. लक्षात ठेवा. दैव देते नि कर्म नेते. नशिबामुळे उत्कर्ष होतो पण स्वतःच्या कृत्यामुळे नुकसान होते. त्याला आपण दैव देते नि कर्म नेते बघा. बघा आता धपासूनचे. धर्म करता कर्म उभे राहते. एखादी चांगली गोष्ट करताना पुष्कळदा त्यातून नको ते संकट उभे राहते. धर्मावर सोमवार सोडणे. म्हणजे स्वतः काही नुकसान न सोडता परस्पर गोष्टी भागविणे. म्हणजे हलवायाच्या दुकानावर तुळशीपत्र ठेवणे आपण त्याला म्हणू शकतो. धान्याचा धतुरा आणि चाकराला मलिदा. जो मालक आहे त्याला कमी प्रतीचे मिळणे पण जो नोकरास मात्र उत्तम प्राप्त होणे. सध्या शेतीमध्ये हेच होतंय बघा. न उपसून जाता. नकटीच्या लग्नात 17 विघ्ने. दोषयुक्त काम करणाऱ्याच्या मार्गात एकसारख्या अडचणी येत राहतात. आपण त्याला काय म्हणतो, तर नकटीच्या लग्नात 17 विघ्ने. न कर्तचा वार शनिवार. काम करायचे नाही आणि तो काही ना काही सबबी सांगून तो काम टाळतो बघा. न खाणे काम होते त्याला कुऱ्हाड कशाला. जे काम थोडक्यात होऊ शकते त्याला मोठी शक्ती कशाला वापरायची. गुळाने मरणाऱ्याला विष कशाला द्यायचं. म्हणजे एखादं काम जर गोड बोलून झालं तर उगाच त्याच्यासोबत भांडण काय करायचं. त्याला म्हणतो आपण न खाणे काम होते त्याला कुऱ्हाड कशाला. बघा या अशा प्रकारच्या आपण महत्त्वाच्या म्हणी बघितल्या आज. आता बाकीच्या म्हणी आपण उद्या लेक्चरमध्ये बघू. याची जर PDF पाहिजे असेल तुम्हाला तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलचं लिंक देतो मी, तिथे तुम्ही जॉईन करून घ्या. तिथून PDF तुम्हाला भेटून जाईल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि आपले विद्यार्थी मित्रांपर्यंत देखील शेअर करत चला, जेणेकरून त्यांनासुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल. धन्यवाद. भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये.